नमस्कार, मी संगीता. भक्तिसागर या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण धनत्रयोदशी याविषयी माहिती सांगणार आहोत. दिवाळी म्हटलं की डोळ्यासमोर येतो लाडू, चिवडा, करंजी असे पदार्थ येतात. नवीन कपडे, फराळे, खूप छान वाटते हे 5 दिवस. दिवाळी हा सण भारतातील कृषी कलात्मक आणि सांस्कृतिक विशेषता स्पष्ट करतो. दिवाळी सणाचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी. हा सण अश्विन महिन्याच्या त्रयोदशीला साजरा केला जातो. धनत्रयोदशीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्म या दिवशी झाल्यामुळे या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. धन, दौलत आणि आर्थिक वाढ व्हावी म्हणून या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन करतात. इंद्रदेव आणि असुर यांच्यामध्ये सुखमंथन चाललेले असताना या दिवशी मंथनातून देवी प्रकट झाली. यामुळे देखील धनत्रयोदशीला लक्ष्मी पूजा केली जाते. व्यापारी लोक या दिवशी स्वतःच्या हिशोबाच्या वह्या, दुकाने आणि त्यामध्ये सर्व साहित्याची पूजा करतात. सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा या दिवशी आहे. लहान मुले फटाके वाजवतात, अंगणात सुंदर रांगोळी काढतात, घरासमोर आकाशकंदील लावतात. त्याचबरोबर अंगणात दिव्यांची सुरेख अशी आरास घालतात. फुलांच्या माळा लावतात, पूर्ण घर सजवतात. घरामध्ये फराळांचा आनंद घेतात. सर्वांना शुभेच्छा देऊन एकमेकांना फराळ वाटला जातो.